माऊली, आज पंढरीची वारी 2026 आळंदीहून माऊलींची पालखी पंढरपुरी जात असताना वाटेमध्ये अनेक प्रकारचे वारकरी आपल्याला बघायला भेटतात. अगदी लहान मुलांपासून ते 90-100 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वारीमध्ये चालणारे वारकरी हरिनामाचा गजर करत आपल्या माहेरी जात असतात. या वारकऱ्यांचं माहेर म्हणजे खऱ्या अर्थानं पंढरपूर, आणि या पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. प्रत्येक वर्षी कधी एकदाशी आषाढी वारी येते आणि मी कधी माझ्या मायबापाला भेटण्यासाठी पंढरीला जातोय असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असते. अशाच प्रकारचे आज आपल्याला अनोखे असे वारकरी बघायला भेटत आहेत. आज जर या वारकऱ्यांचं वय जर बघितलं तर अक्षरशः 4-5 वर्षांचे हे वारकरी, अगदी त्यांचा पेहराव जर बघितला तर बड्या बड्या कीर्तनकारांना लाजवेल असा त्यांचा पेहराव आहे. आणि त्यांचं जर बोलणं आणि त्यांचे बोलण्याची ढब जर आपण बघितली, तुम्हाला ते आम्ही ऐकवणारच आहोत. तर जास्त विषयांतर न करता आपण थेट या संस्थेचे जे संस्था चालक आहेत, त्या संस्थेचं नाव काय आहे, ती संस्था कुठून आहे, त्या संस्थेमध्ये आज किती विद्यार्थी अध्यात्माचं शिक्षण घेत आहेत, हे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज महाले. माझा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुका आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये माझी संस्था आहे श्री सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था. माझ्या संस्थानला आता 6 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये माझी संस्था आज माझ्याकडे जवळपास 250 पर्यंत विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी 75 ते 80 विद्यार्थी मी आता इथे वारीला घेऊन आलेलो आहे. वारीला त्यांना आणण्याचं कारण एकच आहे, उद्या चालून आपला जो धर्म आहे हा धर्म यांना कळाला पाहिजे, वारीचं महत्व यांना कळालं पाहिजे. उद्या धर्माची पताका यांच्या खांद्यावर असणार आहे आणि धर्म चालवण्याची जी शिकवण आहे अनेक संतांच्या माध्यमातून ही वारीमध्ये मिळते. म्हणून आपण या सर्व छोट्या वारकऱ्यांना 5 ते 6 दिवसाकरता वारीमध्ये घेऊन येतो आणि त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान देण्याचा प्रयत्न या वारीच्या माध्यमातून आपण करतो. नक्कीच सर, उद्याची पिढी यातून घडणार आहे. उद्याचे वारकरी म्हणण्यापेक्षा उद्याचे कीर्तनकार यातून घडणार आहेत, उद्याचे समाज सुधारक यातून घडणार आहेत. तर सर, आपलं या संस्थेचं जे तुमचं रोजचं रुटीन काय असेल ते त्यात थोडक्यात आम्हाला सांगा. आमच्या संस्थांचं रोजचं रुटीन, आमचे मुलं रोज सकाळी बरोबर 5 वाजता उठतात. 5 वाजता उठल्याबरोबर सर्व मुलांचे स्नान होते, आंघोळ होते. आंघोळ झाल्याबरोबर मुलांना आमचे गुरुजी गणेश महाराज पखवाज जे शिकवतात त्या पखवाजाची प्रॅक्टिस मुलं आंघोळ झाल्याबरोबर करतात. काही मुलं गायनाची प्रॅक्टिस करतात. जे मुलं पखवाजही करत नाही, गायनही करत नाही, ते अभ्यासही करतात. नंतर 7:30 वाजता त्यांना गीतेचा पाठ शिकवला जातो. 8:30 वाजता त्यांना नाश्ता, 9 वाजता त्यांची शाळा भरते. 1:30 वाजता परत आम्ही त्यांना जेवायला देतो. जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा आमच्याकडे शाळा सुटल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 6 शिक्षक ठेवून यांचं पुन्हा शालेय ट्युशन घेतो. 2 तास 5 वाजेपर्यंत त्यांचं ट्युशन होतं. नंतर काही मधल्या काळामध्ये मुलं अभ्यास करतात. नंतर 6 ते 7 हरिपाठ, 7च्या नंतर पुन्हा जेवण आणि अभ्यास करून मुलं पुन्हा झोपतात. हा आमचा रोजचा नित्य नियम आहे. सर, नक्कीच हा अगदी उपक्रम तुमचा आहे तो वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. आणि तुम्ही जे या मुलांच्या प्रती वाहून घेतला आहे स्वतःला, कारण तुम्हाला धर्म टिकवायचा आहे आणि उद्याची ही सक्षम पिढी घडवायची आहे. जे व्यसनाधीन बनत चाललेले तरुण आहेत, त्या व्यसनाधीन बनत चाललेल्या तरुणामुळे आज आपली संस्कृती बिघडत चाललेली आहे, आपला धर्म बुडत चाललेला आहे. परंतु तुमचं हे कार्य जर बघितलं तर आज असे हे लहान लेकरं आणि तुमच्यावरती विश्वास ठेवून या लहान लेकरांच्या आई वडिलांनी त्यांची मुलं तुमच्या संस्थेमध्ये टाकणं आणि माझा मुलगा काहीतरी बनून तुमच्यासारखाच कीर्तनकार बनेल, तुमच्यासारखाच समाज सुधारक बनेल,
याच उद्दिष्टानं ही लहान लेकरं तुमच्या जवळ टाकलेली आहेत. सर, काय सांगाल, आपलं नाव काय आणि आपण या वारीमध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मृदंग वाजवण्याचं किंवा मृदंग शिकवण्याचं काम करता, काय सांगाल? मुलं म्हणजे महाराजांची शिक्षण संस्था, मी आता आळंदीत 8 ते 10 वर्ष राहिलेलो आहे. मी माझे गुरुवारी अशोक महाराज पांचाळ गुरुजी यांच्याकडून जी परंपरा आली जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण, त्या परंपरेतून आळंदीच्या परंपरेत जे आळंदीला जे शिकवलं जातं विद्यार्थ्यांना, ते शिक्षण आम्ही या मुलांना आळंदीमधले जे शिकवले जातात पाकवाद, तोच विषय मी या मुलांना शिकवतो. आमचे विद्यार्थी आज जवळपास बरेच विद्यार्थी कीर्तन वाजवायला लागलेले, ते बाहेर आज कीर्तन वाजवतात. बरेच विद्यार्थी भजन वाजवतात, हरिपाठ वाजवतात, कीर्तन वाजवतात. विशेष म्हणजे महाराजांचं काम, रवींद्रजी महाराज महाले यांचं काम जे आहे ते सेवाभावी वृत्तीचं काम आहे. आळंदीमध्ये अनेक संस्था आहे आम्ही पाहिलेल्या, नुसते पैसे घ्यायचे वगैरे असं, पण महाराजांचं काम म्हणजे नुसतं पैसा नाही, सेवा हे काम आहे. आता स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून ते मुलांना इथं आणतात, सेवा करतात. अशी कुठंच नाही, अख्ख्या सोहळ्यात जर तुम्ही बघितलं तरी असे विद्यार्थी स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या मेहनतीतून असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही. एवढे विद्यार्थी एवढं स्वतःचा खर्च करून, घरचे सुद्धा मुलांना आणू शकत नाही, पण महाराज स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या मेहनतीतून या मुलांना घडवण्याचं काम करतात. आणि अनेक मुलं घडलेली आणि भविष्यात सुद्धा घडतील. ही सेवा वैभवती महाराजांची आहे आणि विद्यार्थी सुद्धा घडत आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर या मुलांच्या चेहऱ्यावरचं जे टवटवीतपणा जर बघितला तर अगदी फुललेल्या गुलाबासारखा त्यांच्या चेहऱ्यावरचा टवटवीतपणा आहे. कारण आम्ही बाकीच्या संस्थांचं पण चित्रीकरण केलेलं आहे. त्या मुलांचं जर आपण बघितलं तर मुले सांगतात की असा त्रास होतोय, तसा त्रास होतोय, व्यवस्थित जेवण नसते, व्यवस्थित नाश्ता नसतोय. पण आज जर तुमच्या संस्थेच्या मुलांच्या चेहऱ्यावरील टवटवीतपणा बघितला, त्यांच्या राहण्याची जर ढब बघितली, तर नक्कीच सर आम्हाला जाणून येते की तुमची या व्यवस्था, संस्थेची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे. सरांना काहीतरी बोलायचंय, सांगायचंय. मी 10 ते 12 वर्ष आळंदीत राहिलो. मुलांची अवस्था मला माहिती आहे, मी त्या अवस्थेमध्ये जगलेलो आहे. अनेक संस्था आहे आळंदीमध्ये आणि मी यांच्या संस्थेत 4-5 वर्षापासून कार्यरत आहे. पण मुलांचं घरच्या सारखी नाश्त्याची, जेवणाची, राहण्याची ही सोय घरच्या सारखी मी स्वतः अनुभवातून सांगते. महाराष्ट्रभर फिरलो, महाराष्ट्र आळंदीतल्या सर्व संस्था मला माहिती आहे. तसं घरच्या सारखी सोय महाराजांसारखी संभाजीनगर जिल्ह्यातच नाही, मला तरी वाटतं आळंदीत कुठं नसेल. ते प्रत्यक्ष येऊन भेटा, आम्ही फक्त बोलत नाही, प्रत्यक्ष तुम्ही येऊन जरी बघितलं तरी महाराज, मुलं जे जेवतात ते महाराज जेवतात, मी स्वतः जेवतो. अशी सोय कुठंच नाही महाराष्ट्रामध्ये. सर, नक्कीच आम्ही तुमच्या संस्थेला भेट देऊच, तिथली परिस्थिती दर्शकांना ऑनलाईन दाखवूच. परंतु सर, काय सांगचाल की जे भरकटत चाललेले तरुण आहेत, व्यसनाधीन चाललेले तरुण आहेत, किंवा लहान मुलं मोबाईलच्या, शक्यतो फार मोठं व्यसन बनलेलं आहे मोबाईल, या मोबाईलच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी तुम्ही पालकांना काय आवाहन करताल? खरं सांगायचं म्हणजे आजचं सर्वात मोठं संकट जर आपल्या भारतावर कोणतं असेल, तरुण पिढीवर कोणतं असेल, तर ते सगळ्यात मोठं संकट म्हणजे आज मोबाईल आहे. मोबाईलचं लागलेलं व्यसन आहे. अगदी छोटा मुलगा असेल किंवा वयस्कर वृद्ध व्यक्ती असेल, त्यांच्याकडे जर मोबाईल असेल तर त्यांना एकही मिनिट त्या मोबाईल शिवाय करमत नाही, अशी स्थिती आपल्यामध्ये तयार झालेली आहे. आज जर तुम्ही आता बोलताना सांगितलं की या मुलांवरती यांचे चेहरे खुललेले आहे, त्याचं कारण आहे की सर्वात पहिले यांना मोबाईल बघायला मिळत नाही. आणि हे यांचं जीवन जे नॅचरल लहानपण ज्यांनी घालवायला पाहिजे संस्थांमध्ये, त्या पद्धतीचं जीवन ते जगताय, मोबाईल विरहित जीवन जगताय. म्हणून यांचं जेवण वेळेवर आहे, यांचा अभ्यास वेळेवर आहे, यांना आजूबाजूची जे जग ते पाहतात ते निरखून पाहतात, आणि म्हणून यांना जगण्याचं ज्ञान आतापासून यायला सुरुवात झालेलं आहे. आणि या पिढीला घडवणं हेच कार्य आपलं असं आहे की मोबाईलच्या आरी गेल्यामुळे मुलांना आई वडील सुद्धा मुलं आई वडिलांना सुद्धा विसरून गेले. पण आज जे माझ्याकडे हे मुलं आहेत, हे कुणी महाराज होईल, कुणी गायनाचार्य होईल, कुणी मृदंगाचार्य होईल, किंवा याच्यातलं कुणी काहीच होणार नाही. पण एक नक्की होईल की याच्यात जे आले यांना कमीत कमी आई वडील कळतील, आपले नातेवाईक कळतील, जग कळेल आणि मोठ्या लहान्यांचा आदर कळेल. म्हणून उद्या कमीत कमी यांची पिढी खराब होणार नाही, एवढी तरी शाश्वती संस्थात आल्यावरती आम्ही नक्की आमच्या मनाप्रमाणे यांना जे घडवतो, तर आम्हाला आमच्या मनालाही खात्री आहे की उद्या हे बिघडणार नाही. सर, पालकांना काय आवाहन करताल की या संस्थेमध्ये जर तुमच्या मुलांना म्हणजे इन्व्हॉल्व करायचं असेल तर त्या पालकांना काय सांगताल आणि तुमच्या संस्थेचा पत्ता काय सांगाल? पालकांना माझं एकच आव्हान असेल, तुम्ही संस्थांमध्ये मुलाला टाका असा माझा आग्रह राहणार नाही.
परंतु टाकलं तर मुलांना कमीत कमी ते जीवन कळतं. तुम्ही संस्थांमध्ये कुठेतरी मुलांना टाका, इतर धर्मीय मुलांना आपल्या धर्माचं ज्ञान देतात. आपलंही ते कर्तव्य आहे मुलांना ते ज्ञान देणं. पण पालकांना माझं एकच आव्हान आहे, तुम्ही संस्थेमध्ये टाका नका टाकू, काही फरक पडणार नाही. परंतु मुलगा तुमच्या जवळ आहे. आता माझ्याजवळ 250 विद्यार्थी. मी जर मुलांकडे पाहिलं तर मुलांना माझ्या डोळ्यातून कळतं की मला त्यांच्याशी काय बोलायचंय. म्हणजे मला जास्त बोलायची गरज पडत नाही. मी जर 250 विद्यार्थ्यांना एका दोरीत सांभाळू शकतो, मग तुमच्या घरी तर तुम्ही 2 आणि तुमचे 2, म्हणजे हम दो हमारे दो अशी स्थिती आहे. मग अशा मुलांना तुम्ही तुमच्या घरी मोबाईलच्या विरहित, मोबाईलच्या बाजूला ठेवून त्यांना जर तुम्ही सांगितलं की तुम्हाला हे करावंच लागतं, असंच करावं लागतं, तुम्ही जर घरी राहूनही त्यांना धर्मज्ञान शिकवलं तर नक्की तुमची ही पिढी पुढे चालून तुम्हाला आई आणि वडीलच म्हणतील, लाता मारणार नाही याची गॅरंटी आहे. नक्कीच सर, मी सांगितल्याप्रमाणे मुलं ही घडलीच पाहिजेत. उद्याचीच आपली भारतीय संस्कृती जी आहे ती जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे आणि ही संस्कृती टिकलीच पाहिजे. आणि ह्याचं भान मुलांच्या अगोदर मुलांच्या आई वडिलांनी नक्कीच ठेवलं पाहिजे. आपला मोबाईल आई वडिलांनी न बघितला तर मुलंही ते बघणार नाहीत. संध्याकाळच्या अभ्यासाच्या वेळेचा आम्ही कित्येक गावातून रिपोर्टिंग करतो किंवा कित्येक गावांचा उपक्रम असा राबवण्यात येत आहे की संध्याकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घरातील टीव्ही, मोबाईल वगैरे सगळं बंद असते आणि त्या मुलांना फक्त अभ्यासाचं हे करते. आणि मुलांच्या बरोबर जर आपणही वाचन केलं, आपणही अभ्यास करायला बसलो तर मुलंही नक्कीच अभ्यास करतील. सर, मी 2 मिनिटात आपल्या विद्यार्थ्यांचा अपडेट घेऊन येतो आणि आम्हाला जे मृदंग वादक आहेत त्या मृदंग वादकांचं आम्ही याच्यामध्ये हे करतो. सर, आमचे तर दर्शक हो, हे आपले उद्याचे घडणारे वारकरी, उद्याचे घडणारे कीर्तनकार, उद्याचे घडणारे मृदंगाचार्य, उद्याचे घडणारे गायक आणि उद्याचे घडणारे समाज सुधारक आपल्याला बघायला भेटतात. बघा कसे निरागस चेहरे आणि गुलाबाच्या फुलासारखे फुललेले यांचे टवटवीत चेहरे बघूनच असं वाटतंय की या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना कुठली अडचण नाही, त्यांना कुठलंही त्रास नाही. त्यांना त्यांचं वेळेवरचं जेवण, त्यांना त्यांचं वेळेवरचं अध्यात्माचं शिक्षण, त्यांना त्यांचं वेळेवरचं जे शालेय शिक्षण आहे ते त्यांना मिळत आहे. बघा तुम्ही असे कसे अगदी टवटवीत असे हे चेहरे आहेत आणि त्यांच्या पेहराव, त्यांचं राहणीमान कसं अगदी एकदम वाखाणण्याजोगं हे त्यांचं राहणीमान आहे. तुम्ही पाहू शकत असाल की हे उद्याची घडणारी पिढी खरंच आदर्शवत पिढी आहे. आणि मी पालकांना एकच आवाहन करू इच्छितो की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलांना हे असं आध्यात्मिक शिक्षण द्यायचं असेल किंवा उद्याच नागरिक जर सक्षम घडवायचं असेल तर अशा संस्थांशी भेटणं आणि अशा संस्थांशी चर्चा करणं आणि आपल्या मुलांना अशा संस्थांमध्ये शिक्षणासाठी टाकणं आणि आपला भारतीय आणि हिंदू धर्म टिकवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि अतिशय महत्वाचं आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आपण या वारीमध्ये किंवा या दिंडीमध्ये जे मृदंग वादक आहे, छोटे मृदंग वादक, त्याचे आपण एक थोडक्यात झलक घेऊया. चला. महाराज, तुमचं नाव काय आणि तुम्हाला या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना काय अनुभव येतात आणि तुला पुढे जाऊन काय बनायचंय? मृदंग वादक बनायचंय, गायनाचार्य बनायचंय की कीर्तनकार? तर माझं नाव मानव ज्ञानेश्वर जाधव आहे. तर आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने निघालो आहे. तर मी त्या संस्थेत येऊन 3 वर्ष मला झालं आहे. तर मी आता गायन आणि कीर्तनकार शिकत आहे अभ्यास. तर आता आम्हाला पंढरपूरच्या दिशेने आम्हाला आता जायचं आहे. तुम्ही कुठून प्रवास करत आहात ह्या वारीमध्ये? कुठून या वारीमध्ये सामील झालात आणि पंढरपूरला चालला आहात? आता आम्ही आता फलटण बसून येत आहे. पै फलटण पासून चालला आहात आणि पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जा. या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना जेवणाच्या किंवा झोपण्याच्या काही अडचणी आहेत? नाही. तर आता आम्हाला झोपाला गुरुजीने आमच्या आता मोठाले कूलर गेले आहे 30,000चे. ओके. हा. तर पोराला खायला बी चांगली व्यवस्था आहे तिथं आणि स्वयंपाकाला बी 8 बाया आम्ही लावेल आहे. हा. तर पोरायला झोपण्यासाठी रूमा मोठ्याल्या, डबल काही व्यवस्था, डबल दवाखान्यात नेण्यासाठी डबल मोठ्याला गाड्या लावलेल्या आहे. तर मुलांना काही अडचण येण्यासाठी तर काही झालं गेलं तर आता मग आमचे गुरुजी पुढे सांभाळून घेतात. मला एकच विचारायचं आता की तुझ्या वयातील लेकरं किंवा तुझ्या वयातील मुलं
मोबाईलच्या पूर्ण आहारी गेलेत. कोण गेम खेळतय, कोण इन्स्टा बघतय, कोण व्हिडिओ बघतय. तर तुला ते बघू वाटत नाही? नाही कोण आता तर आम्ही शाळेत आल्यावर फक्त अभ्यास कीर्तन डबल एकदा अभ्यासात गुंतलं का अभ्यासात गुंतून राहतो. कोणची ध्यानच येत नाही आम्हाला. तर बघा मित्रांनो, बघा दर्शक हो, हे जाणून घ्या, या खेळण्याच्या बागडण्याच्या वयामध्ये आज ही मुलं कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी ते आपलं घरदार सोडून संस्थेमध्ये राहून अध्यात्माचं शिक्षण घेत आहेत, शालेय शिक्षण घेत आहेत. त्यांचं खानपान व्यवस्थित आहे असं महाराजांनी सांगितलं. त्यांच्या झोपण्याची व्यवस्था ही संस्थेनं अतिशय उत्कृष्ट अशी केलेली आहे. त्यांना संस्थेमध्ये त्यांचं शिक्षण सोडून बाह्य कामं कुठलीही करू दिली जात नाही, हे यांच्या सांगण्यावरून आलं. आता आपण एक मृदंग वादक, एक मृदंगाचार्य यांची झलक आपण हे करूया की मृदंग तर आपण या संस्थेविषयी जाणून घेतलं आणि तुम्ही या संस्थेला या सरांनी काय शिकवलं हे समोर बघितलं आणि समोर जाणून घेतलं की त्यांचा ताल आणि त्यांचं सूर, त्यांचं लयीत ताल वाजवणं याच्यावरून कळतं की ही शिक्षण संस्था पुढे जाऊन आपलं अतिशय मोठं नाव करणार आहे. आणि याच्यातून हजारो नाही लाखो मृदंगाचार्य, लाखो गायनाचार्य आणि लाखो कीर्तनकार नक्कीच घडतील. दर्शक हो, इथेच थांबतो. मी मानदेश न्यूज आणि महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी सहसंपादक दादाराजे भोसले, नातेपुते.